हिंगोली शहरातील राष्ट्रवादी भवनात आज महाविकास आघाडी पक्षाची पत्रकार परिषद घेण्यात आली। यामध्ये हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या अर्चना श्रीराम भिसे यांचे नाव जाहीर करण्यात आले। सध्या नगरपालिका नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नोव्हेंबर 17 पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आज महाविकास आघाडीकडून हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेच्या अर्चना श्रीराम भिसे यांच्या नावांची घोषणा आज हिंगोली शहरातील राष्ट्रवादी भवनात पार पडलेल्या महाविकासच्या पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली। अर्चना श्रीराम भिसे या मागच्या नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक राहिलेल्या असून त्यांना नगराध्यक्ष पदांसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली। यामुळे हिंगोली नगराध्यक्ष पदासाठी अनुभवी उमेदवार मिळाला आहे। अर्चना भिसे या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या बहीण असून हिंगोली नगरपरिषदेत नगरसेवक राहिलेल्या आहेत। यामुळे अर्चना भिसे यांना ही निवडणूक लढविण्यासाठी सोपी असणार आहे। महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रभारी साहेबराव कांबळे, शरद पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, गोपू पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे पाटील आदी उपस्थित होते। सुशिक्षित बेरोजगार मुलांच्या हाताला काम नाही, हा विकासाचा मुद्दा आहे। इथं छोट्या छोट्या इंडस्ट्री निर्माण करायचं काम या सरकारच्या माध्यमातून आमदार महोदयांचं आहे। तिन्ही तालुक्यात तिन्ही विधानसभेमध्ये यांनी केलेला हा मुद्दा आहे। तिसरं, शुद्ध पाणी 565 ग्रामपंचायत 711 खेड्यांना यांना द्यायचं काम होतं, यांनी ते केलेलं नाही। आणि फक्त काय म्हणतात, वाळू, रेती, गुटखा, मटका आणि दारू याच्याविषयी भांडतात। हे आमदाराचं काम नाही, हे मी सांगलेल्या या गोष्टी आमदाराचं काम आहे। मुलांच्या हाताला काम देणे, बचत गटांच्या सुशिक्षित बायकांच्या हाताला काम देणे, त्याच्यानंतर छोटे छोटे इंडस्ट्री निर्माण करणे, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देणे, शेतकऱ्याला तयार करणे, 100% कर्जमाफी देणे, 100% फ्लड डॅमेजमध्ये गेलेल्या शेतीला अनुदान देणे आणि शेतकऱ्यांना पायावर उपलब्ध करून हे त्यांचं कर्तव्य आहे। त्यांच्याकडे ह्या गोष्टी शून्य आहेत आणि हिंगोलीच्या नगर परिषदेचं राजकारण फक्त एका आडनावापुरतं आहे, एका आडनावापुरतं आहे। निश्चितच निर्णय घ्यायला थोडा उशीर झाला आणि आम्हाला पण काम करायला थोडा वेळ कमी मिळाला, परंतु हे तिढा सुटला आणि उमेदवारी जाहीर झाली। माझी भगिनी अर्चना श्रीराम भिसे या मागच्या 5 वर्षामध्ये नगरसेवक आहेत आणि तसं पाहिलं तर या नगरपालिकेमध्ये मागच्या 20 वर्षापासून आम्ही नगरपालिकेमध्ये आहोत। या शहराच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत या गरजेची आम्हाला, या प्रश्नाची आम्हाला जाणीव आहे। कारण हिंगोली शहरामध्ये जे पाणी पुरवठा होत असलेला आहे ते हिंगोलीमध्ये 365 दिवसाची नळपट्टी भरून घेतली जाते, परंतु 8 दिवसाला एकदा पाणी दिले जाते। हे प्रश्न आम्ही वारंवार नगराध्यक्ष असतील, प्रशासन असतील यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला। हिंगोली शहरामध्ये मोकाट जनावरं फिरतात, त्याच्यामध्ये कुत्रे, डुकरं। मागं 15-20 दिवसापूर्वी एक 10-15 कुत्र्याच्या घोळक्यांनी एका महिलेवर हमला केला, पण नगरपालिका काय करते? त्यानंतर नगरपालिकेच्या माध्यमातून चालू झालेली आरोग्याची आरोग्याच्या योजना आहेत ह्या सुद्धा कुठं राबवलेल्या दिसत नाहीत। हे झाला विकासाचा किंवा नगरपालिकेत असलेल्या प्रश्नांचा विषय। आणि आता या ठिकाणी जी लढत आहे ही आमची लढत ही शिंदे सेनेशी किंवा शिंदे गटाशी नाही, आमची थेट लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे। आणि या लढतीमध्ये आमचा जो प्रतिस्पर्धी जो आहे शिंदे सेनेचा तो बाहेरचा। त्यानं काय होते, त्याने कळमनुरीचा आमदार, खरं पाहिलं तर या हिंगोली नगरपालिकेमध्ये त्याला मतं मागण्याचा कुठला अधिकारच नाही। कारण ज्या कळमनुरीमध्ये तो आमदार आहे त्या ठिकाणी एक नगरपालिका आणि एक नगरपंचायत आहे। त्या कळमनुरी नगरपालिकेची तुम्ही अवस्था बघा जाऊन काय, त्या ठिकाणी कुठल्याही पाण्याचा प्रश्न काय नाही। 8 दिवसाला पाणी एकदा येते, लाईट नाही, रस्ता नाही, रोड नाही। बरं, रोड केले इकून तिकून तर त्याच्यामध्ये पण साठगाठ, त्याच्यामध्ये ते रोड एकदम अतिशय निकृष्ट दर्जाचे। कारण याचेच मतदान करायला कळमनुरीचा मतदार वर्ग, ठेके घ्यायला हिंगोलीचा वर्ग, राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना उद्धवसाहेब गट आणि जे समविचारी आहेत, जे वंचित असोत की कम्युनिस्ट असोत, असे जे समविचारी जे पक्ष आहेत ते सुद्धा आम्ही आघाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत।
आणि आम्ही तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची एकच गोष्ट सांगतो की सरकारबद्दल पूर्ण आत्ता काय चाललं आहे काय नाही चाललं आहे हे कांबळे साहेबांनी सांगितलं, मी त्या गोष्टीवर जाणार नाही. परंतु आम्ही आघाडीच्या मागं का लागलो, आघाडी आम्ही केलं तिथं आम्ही जिंकलो. कारण आपण बघितलं असेल लोकसभा असो की विधानसभा असो, याच्यामध्ये शहरामध्ये जे लीड आम्हाला आहे ते लीड कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि जेव्हा आघाडी झाली तेव्हा ही लीड कायम राहिली असं समजायला तुम्हाला हरकत नाही. जे म्हणतात आमच्यासमोर कोण आहे त्यांना हे दाखवून द्या की विधानसभेमध्ये कळमनुरीमध्ये किती तुम्हाला लीड आहे. आम्हाला लीड आहे. वसमतमध्ये आज 5 ते 7 हजाराची लीड आम्हाला आहे. मला वाटतं हिंगोलीमध्ये सुद्धा आम्ही लीडमध्ये आहोत. मग तिन्ही नगरपालिकेमध्ये लीडमध्ये आघाडी असताना तुम्ही वेगवेगळ्या लढत असताना तुम्ही कसे जिंकणार हे प्रश्न तुम्ही त्यांना आणि मी बी तुमच्या माध्यमातून त्यांना उपस्थित करतो की तुम्ही कसं म्हणता की आम्ही समोर नाही म्हणून. अहो जिंकणारे आम्ही आहोत, तुम्ही नाही. तुम्ही 3 जण लढता. आम्ही जे मागचे रिझल्ट आले त्या रिझल्ट प्रमाणे आम्ही आज जिंकलेलो आहोत. म्हणून आमची जीत ही नक्की आहे. आमची जे वज्रमूठ आम्ही जे बांधली हेच आमचं महत्त्वाचं होतं. आम्ही ती वज्रमूठ बांधली आणि आम्ही जिंकणार इतकं निश्चित आहे.